तीन प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही आज या पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। काल ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनावरती, त्यांच्या अस्मितेवरती जो एक प्रकारचा अन्याय म्हणा, अत्याचार म्हणा किंवा अपमान म्हणा जो केला गेला, त्याच्या विरोधामध्ये शिवसेना पोलिसांच्या पाठीशी उभी आहे। हा अत्याचार, हा अपमान ज्या पद्धतीने या पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि तरीसुद्धा 353 कलम लागू होत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही कोळी साहेबांची भेट घेतली। बरं, जो व्हिडिओबद्दल खूप फार मोठी चर्चा केली जाते, तर प्रामुख्याने तो व्हिडिओ यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी अवेलेबल आहे। तो काय आम्ही काढलेला व्हिडिओ नाही आहे। कोणीतरी व्हिडिओ टाकतं आणि समोरची व्यक्ती येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा म्हणून आरोप करतं, ते खपवून घेतलं जाणार नाही। ज्या पद्धतीने सदर आमदार आमच्या मंत्री मोहब्बतबद्दल ठाण्यातून कोणतरी मूर्ख माणूस या ठिकाणी येतो, कोई बेवकूफ आता है, मग 500 मीटर आणि ड्रायव्हर वगैरे, या प्रकारची भाषा या महाराष्ट्राच्या सन्मानित परिवहन मंत्र्यांवरती केलेली शिवसेना खपवून घेणार नाही। आमचा पक्ष हा आदरणीय श्रीमंत बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी पोलिसांना नेहमीच उजवा दिलेला आहे, पोलिसांचा नेहमी आदर केलेला आहे, त्या अनुषंगाने आज एक निवेदन घेऊन जिल्हा संघटक निशाताई नार्वेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आमचे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत। आम्हाला कोळी साहेबांनी पूर्णतः आश्वासन दिलेलं आहे, कायद्यात जे बसेल, कायद्याला कुठेही बगल न देता रीतसर कारवाई केली जाईल। कोणती कारवाई केली जाते आणि कोणती कारवाई केली जात नाहीये याचं कारण लेखी आम्हाला दिलं जाईल। ते लेखी कारण घेतल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही।